मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा झाली असून मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असा विश्वास संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। तर छत्रपती घराण्याचा मान ठेवून प्रस्ताव दिला अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। दरम्यान संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा झाली आहे, त्यामुळे आता संभाजीराजेंच्या नावाची जोरदार चर्चा आहे। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। संभाजीराजेंनी स्वतः या संदर्भात संकेत दिले। बुलेट प्रूफ जॅकेट घोटाळ्यातील आरोपी बिमल अग्रवाल आणि महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव भागीदार असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। तसंच त्यांच्यातील आर्थिक संबंधांचे पुरावे ईडीकडे दिले असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय। मनसे सचिव सचिन मोरे यांनी ब्रिजभूषण सिंह आणि शरद पवार यांचे फोटो ट्विट केलेत। कुछ फोटो अच्छे भी होते हैं और सच्चे भी होते हैं असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलंय। फोटोमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि ब्रिजभूषण सिंह दिसतात। या ट्विट नंतर चर्चांना उधाण आलंय। राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यानं ब्रिजभूषण हे चर्चेत आले। मनसेनं ट्विट केलेल्या पवार आणि ब्रिजभूषण यांच्या फोटोचा संबंध नसून हा फोटो कुस्तीच्या वेळेचा असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे। या फोटोचा आणि रसद पुरवण्याचा काहीही संबंध नसून मनसेचे आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप वळसे पाटलांनी केला आहे। भाजपच्या प्रदेश कार्य समितीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार असून या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत वॉर्ड पुनर्रचनेबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। औरंगाबादमध्ये भाजपचा जल आक्रोश मोर्चा पार पडला। या मोर्चावर सामनातून जळजळीत टीका करण्यात आली आहे। संभाजीनगरच्या पाण्यासाठी मुख्यमंत्री डोळ्यात तेल घालून लक्ष देत असताना त्यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांच्या डोळ्यातून जलाक्रोश होणारच। संभाजीनगरात भाजपनं केलेला उंटावरचा जलाक्रोश वेगळा कुठे आहे असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय। रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आता भाजप मैदानात उतरली आहे। रविवारी 29 मे रोजी प्रकल्प स्वागत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून नारायण राणे यांच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेणार आहे। जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालंय। केंद्र सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदर आणि देशाच्या सीमा भागात लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। तर महाराष्ट्रातही राज्य सरकारनं देखील ॲडव्हायझरी जारी केली आहे। गेल्या 21 दिवसात प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवरती बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं तयारी सुरू केली आहे। अद्याप मुंबईत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाहीये। मात्र खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेनं याबाबत एक निवेदन जारी करून शहरातील सर्व रुग्णालयांना सतर्क केलंय। तसंच रुग्णांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणं आढळल्यास संशयित रुग्णाला त्वरित कस्तुरबा रुग्णालयात पाठवावं अशा सूचना देण्यात आल्या। कुलाबा, वांद्रे, सिब्स मेट्रो 3 प्रकल्पातील कारशेडचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाहीये। त्यात श्री सिटी इथं तयार असलेली पहिली मेट्रो गाडीही मुंबईत दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहे। गाडीच न आल्यानं तसंच मरोशी येथील तात्पुरती कारशेडही अद्याप पूर्ण न झाल्यानं मेट्रो 3ची चाचणी रखडलेली आहे। गाड्यांच्या पार्किंगसाठी मुंबईत जमिनीवर 1 इंचही जागा शिल्लक न राहिल्यानं महापालिकेनं आता भूमिगत पार्किंगचा पर्याय स्वीकारलाय। मैदानं, क्रीडांगणं, उद्यानं आणि मोकळ्या जागा या ठिकाणी भूमिगत वाहनतळ बांधण्यास परवानगी दिली जाणार आहे। त्यासाठीची नवीन मार्गदर्शक तत्व पालिकेनं जाहीर केली आहेत। दरम्यान 24 वॉर्डात पार्किंग सुविधा उभारणार असल्याची माहिती इक्बाल चहल यांनी दिली आहे। गेल्या 4.5 वर्षांमध्ये उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या तिकीट आणि पास विक्रीतून मध्य आणि पश्चिम रेल्वेनं 64 कोटी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे। मात्र हे उत्पन्न लक्षात घेता केवळ एक लोकलचीच किंमतच वसूल झालेली आहे। सध्या धावत असलेल्या एका वातानुकूलित लोकलची किंमत सुमारे 55 कोटी रुपये इतकी आहे।
लवकरच मुंबई बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बसेस सामील होणार आहेत। या वर्षभरात बसेस ताफ्यात आणण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरेंनी करार केलाय। वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे अधिक भर दिला जातोय आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत आणखी इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत आणि विशेष म्हणजे 5 किलोमीटर प्रवासासाठी मुंबईकरांना 6 रुपयेच मोजावे लागणार आहेत। कोरोना काळात आर्थिक अडचणीत गेलेल्या लालपरीला आता उत्पन्नात वाढ झालेली आहे। एसटीला उन्हाळी हंगामात अवघ्या 22 दिवसात 36 कोटींचं उत्पन्न मिळालंय। कोरोना काळापूर्वी एसटी महामंडळाचे रोजचे उत्पन्न 22 कोटी होतं, आता रोजचं सरासरी उत्पन्न 15 कोटींपर्यंत पोहोचलंय। टोमॅटो लागवडीत घट झाल्यानं घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी होतीये। मागणीच्या तुलनेत आवक घटल्यानं किरकोळ आणि घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर तेजीत आहेत। पुणे मुंबईतील किरकोळ बाजारात 1 किलो टोमॅटोचे दर 80 ते 100 रुपये असून आवक सुरळीत न झाल्यास येत्या काही दिवसात ते 100 पार जाण्याची शक्यता आहे। महागाईपासून काहीसा दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली आहे। सध्या मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे लिटर आहे, तर मुंबईत पेट्रोलचा भाव 7 रुपये 16 पैसे आणि डिझेलचा भाव 7 रुपये 49 पैशांनी कमी झाला आहे। राज्यात विजेच्या मागणीमध्ये घट झाल्यानं गेल्या 2 महिन्यांपासून महानिर्मितीच्या डोक्यावर घोंगावणारं कोळसा टंचाईचं संकट काहीसं टळलंय। कोळसा पुरवठ्यात झालेली वाढ आणि आठवड्याभरापासून विजेच्या मागणीत नोंदवली जाणारी घट यामुळे वीज केंद्रावरील कोळशाचा साठा सरासरी 7 दिवस पुरेल एवढा झालाय। त्यामुळे आता विजेच्या मागणीत वाढ झाली तरी महानिर्मितीला कोळसा टंचाईची अडचण असणार नाहीये। महाराष्ट्रात परदेशी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय। स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत परदेशातील 23 कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे 30,000 कोटी रुपयाचे सामंजस्य करार केलेत। त्यामुळे महाराष्ट्रात सुमारे 66,000 जणांना रोजगार मिळेल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे। मध्य रेल्वेनं मुंबई विभागातील कसारा आणि लोणावळा खंडाळा घाटात 145 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय। दरडी कोसळून होणारे रेल्वे अपघात टाळण्यासाठी या सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेल्वे सुरक्षा दलाकडून अहोरात्र पाहणी करण्यात येणार आहे। येत्या 15 आठवड्यात हे सर्व सीसीटीव्ही कार्यान्वित होणार आहेत। महाराष्ट्रात कोरोनाविषयक निर्बंध मागे घेण्यात आले असून राज्य सरकारच्या सर्व विभागांच्या कार्यालयातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 100% उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीनेच घ्यावी असं परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानं सर्व कार्यालयात जारी केलंय। मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी पालिका 4 पूल नव्याने तर 2 पुलांची पुनर्बांधणी करणार आहे। यामध्ये माझगाव सँडस रोड दरम्यानचा हँकॉक ब्रिज, दहिसरचा एनएल कॉम्प्लेक्स ब्रिज, पोयसर नदीवरील लिंक रोडला जोडणारा पूल हे लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती प्रमुख पूल अभियंता सतीश ठोसर यांनी दिली आहे। या नव्या पुलांसाठी पालिकेकडून 414 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी पालिकेकडून निर्बीजीकरण मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेसाठी पालिकेनं आणखी 4 डॉग व्हॅन्स खरेदी केल्या असून या गाड्या देवनारच्या दवाखान्यात दाखल करण्यात आल्या आहेत। मुंबई रेल्वे विकास महामंडळानं 5 वर्षात मुंबई उपनगरीय मार्गावरती MQTP अंतर्गत 64 पादचारी पुलांची उभारणी केली आहे। त्यातील काही पादचारी पूल हे 2 स्थानकांदरम्यानचे असल्यानं रेल्वे क्रॉसिंग टाळलं जाऊन हजारो प्रवाशांचे प्राण वाचले, तर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती आणखी 17 पुलांची उभारणी केली जाणार आहे। शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर केतकीच्या अडचणीत वाढ झाली आहे। 2020च्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याअंतर्गत केतकीचा रबाळे पोलिसांनी ताबा घेतला होता। त्या प्रकरणी केतकीची कोठडी आज संपली आणि केतकीला पोलीस हे ठाणे कोर्टात घेऊन येणार आहेत। या प्रकरणामध्ये केतकीला जेल मिळणार की बेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
ओबीसी मंत्र्यांनो, मंत्रिपदाचे राजीनामे देत सरकारमधून बाहेर पडा असं आवाहन कथोरे यांनी केलंय. यांना सत्ता महत्त्वाची आहे, ओबीसी नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे. या ओबीसी मंत्र्यांनी राजीनामे दिले असते तर सरकारला आरक्षणासंबंधी भूमिका घेणं भाग पडलं असतं. आता ओबीसी आरक्षण शिवाय महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणं हे ओबीसीला संपवण्याचं काम असल्याचं मत कथोरे यांनी व्यक्त केलं. मुंबईत मान्सूनपूर्व सरींची बरसात झाली आहे. मुंबईतील लोअर परळ, दादर भागासह उपनगरातील अंधेरी, सांताक्रूज, वांद्रे परिसरात पहाटेच्या सुमारास मध्यम पावसाच्या सरी बरसल्या. वातावरणात गारवा आल्यानं मुंबईकरांची आजची सकाळ ही सुखद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीला रात्री पावसानं चांगलंच झोडपलंय. मान्सूनपूर्व पावसानं सलग 3 दिवस दापोलीत दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागलाय. अकोल्यातील तेल्हारामधील रस्त्यांची कामं गेल्या 4 वर्षात 13% झाली आहेत. या विरोधात भाजपच्या 4 आमदारांसह कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. आंदोलकांनी अभियंत्याला जाब विचारला आणि यानंतर अखेर अभियंत्यांनी कामांबाबत आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार शहरातील तोडण्यात आलेल्या 97 वृक्षांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं हे वृक्ष कापले होते. त्यामुळे वृक्षप्रेमींनी याचा निषेध करण्यासाठी कापल्या गेलेल्या 97 वृक्षांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन चांदूर बाजार इथं करण्यात आलं आहे. भंडाऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. 65 वर्षीय वृद्ध रुग्णाला मुदतबाह्य औषध दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हे औषध घेतल्यानंतर वृद्धाची प्रकृती खालावली. या संदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. राज्यातील 16 जिल्ह्यात कॉर्बेवॅक्स लस वाया जाण्याचे प्रमाण 10%हून अधिक असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्यात 12 ते 14 वयोगटातील लसीकरण सुरू होऊन 2 महिन्यांच्या वर झाल्यात. मात्र यामध्ये राज्यात सर्वाधिक 21% कॉर्बेवॅक्स लस ही गोंदिया जिल्ह्यात वाया गेल्यानं आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मे रोजी खंडाळ्यातील दाट जंगलात बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे या तरुणाचा शोध कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. घरगुती वापराच्या गॅस टाक्यांमधून कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस भरून विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात शिरूर पोलिसांना यश आलंय. गॅसच्या टाक्यांमध्ये पिनच्या कनेक्टरच्या साह्यानं बेकायदेशीर गॅस भरून बाजारामध्ये चढत्या दरानं त्याची विक्री केली जात होती. 3 आरोपींसह लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. कारच्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोलीत घडली आहे. 23 वर्षीय विक्रम सोनावणे असे मृतकाचं नाव आहे तर 23 वर्षीय सचिन परशुरामकर असं जखमीचं नाव आहे. विशेष म्हणजे 25 दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी सुरू झालेल्या उड्डाण पुलावर झालेला हा पहिला अपघात आहे. अहमदनगरमधील सुपा MIDC मध्ये सुपर इन्फो या कंपनीत मोठा स्फोट झाला. यात लागलेल्या आगीत कंपनीमधील कच्चा माल जळून खाक झालाय. त्यामुळे परिसरामध्ये मोठं प्रदूषण झालंय. सुदैवानं या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. धावत्या रेल्वे गाडीत चढण्याच्या प्रयत्नात रेल्वेखाली जाणाऱ्या प्रवाशाचा RPF जवानांनी जीव वाचवलाय. RPF जवानानं जीवाची पर्वा न करता धावून जात प्रवाशाचा जीव वाचवलाय. ही घटना वर्धा रेल्वे स्थानकावरती घडली आहे. ही घटना रेल्वे स्थानकावरील CCTVत कैद झाली आहे. ऐलोली येथील दिवा सर्कल इथं एका ट्रकचा टायर फुटून ट्रक पलटी झाल्यानं मोठा अपघात घडलेला आहे. टायर फुटल्यानं हा ट्रक पलटी होऊन थेट एका ऑटो रिक्षावरती कोसळला. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेटसमोर तरुणावरती हल्ला करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी गेल्या 2 महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे। आकाश मराठे असं अटक झालेल्याचं नाव असून महाबळ परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे। नागपूर इथं अंगावर पेट्रोल टाकून शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। सागर मंदरे असं शेतकऱ्याचं नाव असून ते माकर धोकडा इथं राहतात। वडिलोपार्जित शेतजमिनीच्या विक्रीनंतर शिल्लक 20 आर जमिनीचा सातबारा दिला जात नसल्यानं या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललंय। पिण्याचं पाणी भरून ठेवलं नाही म्हणून दारुड्या बापानं 10 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे। दारूची नशा उतरल्यानंतर नराधम बाप संतालाल मडावी यानं हत्याकांड दाबण्याचा प्रयत्न केला। जिल्ह्यातील सुरादेवी इथं ही घटना घडली असून पोलीस अधिक तपास करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचं लोकार्पण होणार आहे। शिल्पकार चेतन हिंगे यांनी ही मूर्ती 42 दिवसात साकारली आहे। उस्मानाबादमधील तुळजाभवानीच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी गेली 2 वर्ष बंद असणारी देवीची अभिषेक पूजा उद्यापासून सुरू होणार आहे। देवीच्या मूर्तीला चांदीच्या पत्र्याचं आवरण लावून अभिषेक सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानच्या बैठकीत घेण्यात आलाय। सकाळी 6 ते 9 या वेळेतच आणि केवळ पाव लिटर दूध आणि दही वापरूनच अभिषेक घालता येणार आहे। मुस्लिम एकतेचं प्रतीक असणाऱ्या बार्शीतील मालवंडीच्या शेखा गौरीची यात्रा उत्साहात पार पडली। या यात्रेसाठी पुणे मुंबईला स्थायिक झालेले गावकरी खास यात्रेसाठी गावाला आले होते आणि शेखा गौरीच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली जाते। देवाचा घोड्यावरून निघणारा छबिना पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं गर्दी करतात। यात्रेमध्ये पारंपरिक सोंग तमाशा पाळणे तमाशाचा आनंद लुटण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड बैठकीसाठी जपानमध्ये दाखल झाले। टोकियोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात भारत अमेरिका द्विपक्षीय चर्चा होणार आहे। त्यानंतर जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचीही मोदी भेट घेणार आहेत। वाराणसी कोर्टात ज्ञानवापी प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली। कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून वाराणसी कोर्टामध्ये ज्ञानवापीचा फैसला होणार आहे। कोर्ट कुणाच्या बाजूने निर्णय देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्माण करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी एक मोठं विधान केलंय। कोरोना लसीचे कमीत कमी 20 कोटी डोस नष्ट करावे लागतील असं अदर पुनावाला यांनी सांगितलंय। या लसींची एक्सपायरी डेट ही ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत असल्यानं या लसींचा वापर न झाल्यास नष्ट करणं हा एकमेव पर्याय असल्याचं यावेळी पुनावाला यांनी सांगितलं। कानपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झालं। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काही दिलासा मिळालाय, मात्र वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय। या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मुंबईकरांची आजची सकाळ सुखद झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीला रात्री पावसानं चांगलं झोडपलं। मान्सूनपूर्व पावसानं सलग 3 दिवस दापोलीमध्ये दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागलाय। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला घेऊन गोंदियामध्ये भाजपकडून 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। महाविकास आघाडी सरकार योग्य वेळेत कोर्टामध्ये एम्पिरिकल डेटा सादर करू शकलं नसल्यामुळे समाजानं आपलं आरक्षण गमावल्याचा आरोप भाजपनं केलाय। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीवरून गोंदियामध्ये भाजपनं आंदोलन केलं। भाजपनं काल 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। अनियमित पाणीपुरवठा आणि पाणी टंचाईच्या समस्यांबाबत धुळ्यामध्ये शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हंडा मोर्चा काढण्यात आला। यावेळी धुळे महानगरपालिकेच्या गेटवरती पाण्याची मडकी आणि हंडी फोडून
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे मनपा प्रशासनाचा निषेध केला. आत्महत्या केलेल्या ऊसतोड मजुराच्या पत्नीचं बीडमध्ये उपोषण सुरू आहे. माझ्या पतीची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप करत या महिलेनं मुलाबाळांसोबत आमरण उपोषण सुरू केलंय. भगवान शिंदे असं ऊसतोड मजुराचं नाव असून ते माजलगाव तालुक्यातील ढोरगाव येथील रहिवासी आहेत. मुकादम संजय शिंदेनं त्यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार शहरातील तोडण्यात आलेल्या 97 वृक्षांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं हे वृक्ष कापले. त्यामुळे वृक्षप्रेमींनी याचा निषेध करण्यासाठी कापल्या गेलेल्या 97 वृक्षांना श्रद्धांजली अर्पण केली. तसंच ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन चांदूर बाजार इथे करण्यात आलं. खंडाळ्याच्या घनदाट झाडीमध्ये दिल्लीचा एक अभियंता हरवलाय. नागपणी सुळका उतरताना तो कोणत्या पायवाटेनं आला हेच विसरून गेला. या अभियंत्याचं नाव फरहान शहा असं आहे. 20 मे रोजी तो हरवला असून अद्यापही त्याचा शोध सुरू आहे. 5व्या दिवशी त्याचा शोध लागला नसून त्याच्या कुटुंबियांकडून चिंता व्यक्त केली जाते. जगभरामध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आणि केंद्र सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदरं आणि देशाच्या सीमा भागात लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सुद्धा राज्य सरकारनं अॅडव्हायझरी जारी केली आहे. गेल्या 21 दिवसात प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवरती बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं तयारी सुरू केली. अद्याप मुंबईमध्ये मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेनं याबाबत एक निवेदन जारी करून शहरातील सर्व रुग्णालयांना सतर्क केलंय. रुग्णांमध्ये मंकीपॉक्स राज्यात विजेची मागणीत घट झाल्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून महानिर्मितीच्या डोक्यावर घुंगावणारं कोळसा टंचाईचं संकट काहीसं टळलंय. कोळसा पुरवठ्यामध्ये झालेली वाढ आणि आठवड्याभरापासून विजेच्या मागणीत नोंदवली जाणारी घट यामुळे वीज केंद्रांवरील कोळशाचा साठा सरासरी 7 दिवस पुरेल इतका झालाय. त्यामुळे आता विजेच्या मागणीत वाढ झाली तरी महानिर्मितीला कोळसा टंचाईचं टेन्शन असणार नाही. महाराष्ट्रात परदेशी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत परदेशातील 23 कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे 30,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केलेत. त्यामुळे महाराष्ट्रात सुमारे 66,000 जणांना रोजगार मिळेल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. मध्य रेल्वेनं मुंबई विभागातील कसारा आणि लोणावळा खंडाळा घाटामध्ये 145 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय. दरड कोसळून होणारे रेल्वे अपघात टाळण्यासाठी या सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेल्वे सुरक्षा दलाकडून अहोरात्र पाहणी करण्यात येणार आहे. येत्या 15 आठवड्यात हे सर्व सीसीटीव्ही कार्यान्वित होणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाविषयक निर्बंध मागे घेण्यात आले असून राज्य सरकारच्या सर्व विभागांच्या कार्यालयातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 100% उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीनेच घ्यावी असं परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानं सर्व कार्यालयांमध्ये जारी केलंय. मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी पालिका 4 पूल नव्यानं तर 2 पुलांची पुनर्बांधणी करते. यामध्ये माझगाव सँडस रोड दरम्यानचा हायकॉक ब्रिज, दहिसरचा एनएल कॉम्प्लेक्स ब्रिज, पोयसर नदीवरील लिंक रोडला जाणारा पूल लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती प्रमुख पूल अभियंता सतीश ठोसर यांनी दिली. या नव्या पुलांसाठी पालिकेकडून 414 कोटींचा खर्च करण्यात येतोय. मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी पालिकेकडून निर्बीजीकरण मोहीम राबवली जाते. या मोहिमेसाठी पालिकेनं आणखी 4 डॉग व्हॅन खरेदी केल्या असून या गाड्या देवनारच्या दवाखान्यामध्ये दाखल झाल्या. मुंबई रेल्वे विकास महामंडळानं 5 वर्षात मुंबई उपनगरीय मार्गावरती MUTP अंतर्गत 68 पादचारी पुलांची उभारणी केली आहे. त्यातील काही पादचारी पूल हे 2 स्थानकांदरम्यानचे असल्यानं रेल्वे क्रॉसिंग टाळलं जाऊन हजारो प्रवाशांचे प्राण वाचलेत. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आणखी 17 पुलांची उभारणी केली जाणार आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय मंडळींच्या अट्टाहासापोटी शहरातील पदपथ आणि पुलांखालील मोकळ्या जागा या सगळ्याच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातोय. 2020-21 आणि 21-22 या आर्थिक वर्षांमध्ये एकूण 145 कोटी 71 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. त्यापैकी तब्बल 132 कोटी 2021-22 मध्ये खर्च करण्यात आले. मनसे सचिव सचिन मोरे यांनी ब्रिजभूषण सिंह आणि शरद पवार यांचे फोटो ट्विट केलेत.
कुछ फोटो अच्छे